बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्या यांच्या नावे आमेन. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याच कुटसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकांत उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण सर्व वाईटांपासून मला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आनंदाचे रहस्य. पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या काट्याच्या मरणाच्या वेळी आमेन.
नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माये, आम्हा पापाच्या तांडणाच्या वर्णाच्या वेळी आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा पूर्वी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझे येशू, आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या विळखापासून वाचव. सर्व मनुष्यात सदाकाळी विशेष करून तुझ्या चुकलेल्याची अतिशय जरुरी आहे. दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझी ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा पूर्वी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझे येशू, आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या विळखापासून वाचव. सर्व मनुष्यात सदाकाळी विशेष करून तुझ्या चुकलेल्याची अतिशय जरुरी आहे. या रहस्यावर वाचन केले जाईल. तिसरे रहस्य, बाल येशू गायीच्या गोठ्यात जन्मला. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नवीनाचा 7वा दिवस. हे दयालू माते, आम्हाला जाणीव आहे की आम्ही तुझी पापी मुले तुझ्यावर मनोभावे प्रेम करीत नाही. आमच्या पापांमुळे तुझा फार मोठा अपमान झाला आहे. त्याचे स्मरण होताच आमच्या शरीराचा थरकाप होतो आणि आम्हाला फार दुःख होते. हे करुणामय माते, आमच्या पापी कृत्यांमुळे तू अश्रू घालतेस, पण आम्ही मात्र तुझ्याकडे दुर्लक्ष करतो. आता तरी ईश्वराच्या कृपेने व तुझ्या अश्रूच्या प्रकार ज्वालेने आमच्या पापांचा नाश करून आमच्या हृदयात ईश्वर प्रेमाची ज्योत पेटव. आम्हाला आमच्या पापांबद्दल वाईट वाटते आणि आम्ही असा निश्चय करतो की यापुढे
ईश्वराविरुद्ध कोणतीही वाईट कृती आम्ही करणार नाही. हे पवित्र माते, आमचे रक्षण कर. शिकाराला पाहून पक्षी लांब उडून जातात, सिंहाला पाहून हरणी धूर पळतात. आम्ही लोभाच्या राक्षसापासून धूर पळून तुला शरण येतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आम्हाला वाचव. सर्व मनुष्य सदा काढणे, विशेष करून तुझ्या दिव्य अति जरुरी आहे. चौथे व पाचवे रहस्य गायनात घेतले जाईल. चौथे रहस्य मरियेने येशू बालाला मंदिरात भेटवले. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईट प्रसंगापासून आम्हाला सोडव. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आम्हाला वाचव. सर्व मनुष्य सदा काढणे, विशेष करून तुझ्या दिव्य अति जरुरी आहे. पाचवे रहस्य येशू मंदिरात सापडला. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईट प्रसंगापासून आम्हाला सोडव. Pavitra
राज्यात विकासाला वाचव. सर्व मनुष्य सदाकाळ विशेष करून तुझ्या दयेची करूया. नमस्कार हे राणी दयेचे माते, तो आमचा जीवन, तुमचे मधुर्य आणि आमची आशा आहे. तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपाल झालेली एवेशीमुळे मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या शोषच्या दरीत शोक करत रडत दुष्काळी टाकतो. तूच तर आमचे कैवारणी आहेस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या देशपालीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे दर्शन आम्हाला घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरियम, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र मरियेची विनंती मला. हे ईश्वरा, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ईश्वरा, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आमचे हे ख्रिस्ता, आमचे गुढे हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देव पुत्र जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक एकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती हे कर. पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारीचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिसमजीस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आशा, आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारण, आम्हासाठी विनंती कर. परमत्त बुद्धीच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा, आम्हासाठी विनंती कर. शिवभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा, आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाचा दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. सकाळचा नक्षत्र, आम्हासाठी विनंती कर. रोग्यांचे आरोग्य, आम्हासाठी विनंती कर. पाप्यांचे आश्रय, आम्हासाठी विनंती कर. दुखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तजनांचे सहाय्य, आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. अधिपित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुमारीचे राणी, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्राचे राणी, आम्हासाठी विनंती कर. मूर्तपासून संभवलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदाई नेलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. पवित्र माळेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे हे प्रभू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा. आम्हावर दया कर हे. आपण प्रार्थना करूया. हे ते परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला पारण दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. निर्दोषी जन्मवीस देवमाता तू
मरिय मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपाप्रसादांची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपण आपल्या विनंत्या मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे सादर करूया. विशेष प्रार्थना करुणाग्रस्त लोकांसाठी करूया. जेव्हा तुझ्या उदरात शब्ददेह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनविते. आमेन. आपण आपल्या विनंत्या मरियेच्या चरणी सादर करूया. पोप साहेब व बिशप साहेब यांच्या हेतूसाठी प्रार्थना करीत असताना आजच्या प्रार्थनेचं आयोजन ज्यांनी केलं आहे त्यांचे हेतू व या प्रार्थनेत सहभागी झालेल्या सर्वांचे हेतू मरियेने परमेश्वरापाशी रुजू करावेत आणि त्यांच्या कुटुंबावर कृपेचा वर्षाव करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या गावात सदा आनंदाचे आणि सलोख्याचे वातावरण असावे व आपल्या गावातील सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं आणि जे आजारी आहेत त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास ईश्वरी कृपा मिळावी व ते लवकरात लवकर आजारातून बरे व्हावेत, म्हणून आपण मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. गावातील सर्व मुलांना त्यांच्या अभ्यासात योग्य मार्गदर्शन लाभावं व एक आदर्श विद्यार्थी होण्यास त्यांना ईश्वरी कृपा मिळावी. त्याचप्रमाणे आपल्या गावातील तरुण तरुणी जे उच्च शिक्षण घेत आहेत व जे नोकरी व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांना परमेश्वराचं योग्य मार्गदर्शन लाभावं, म्हणून आपण मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. येशूच्या मळ्यात कार्य करीत असलेल्या आपल्या गावातील धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधूंना त्यांचं कार्य करण्यास परमेश्वराची कृपा मिळावी व त्यांना चांगलं आरोग्य मिळावं. त्याचप्रमाणे आपल्या गावातील जे लोक परदेशात आहेत त्यांचं परमेश्वराने सर्व संकटापासून रक्षण करावं व त्यांना चांगलं आरोग्य द्यावं,
म्हणून मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊला आमचं ऐकून घे. यावर्षी आपल्याला दिलेल्या चांगल्या पावसासाठी देवाचे आभार मानून आपल्या गावाला भासणारी पाणी टंचाई परमेश्वराने दूर करावी म्हणून मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊला आमचं ऐकून घे. आपले कोळी बांधव जे वर्षभर ग्रोटोमध्ये मरिया मातेच्या पायाशी प्रार्थनेला येत असतात व नोवेनाच्या दिवसात बहुसंख्येने प्रार्थनेला हजर असतात, त्यांच्या व्यवसायावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व परमेश्वराने त्यांचं सर्व संकटापासून रक्षण करावं म्हणून मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी प्रार्थना करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊला आमचं ऐकून घे. विशेष प्रार्थना कोरोना बाधित आजारासाठी करूया. हे परमेश्वरा, ह्या आजारांना बरे कर, त्यांच्या कुटुंबियांना आधार दे. ह्या आजारांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवकांना चांगलं आरोग्य व प्रेरणा दे. ह्या विषाणूची लस शोधणाऱ्या संशोधकांना, सरकारी यंत्रणांना यश दे. ही सर्व प्रार्थना मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वरापाशी आपण करूया. माऊले तुझे पायाशी राहिल्या माऊला आमचं ऐकून घे. आपल्या गावातील मेलेल्यांच्या आत्म्यांना व शुद्धिस्थानातील आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.